श्री स्वामी समर्थ अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात बसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती. जन हसती तया ते तयावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेनी राहत, दारिद्र्य पिडेला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंठक्षय्या करून तिये वेरी केले शयन, इसे नवल देखून लोटा अंगण घाली तसे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले स्वामी राजयती, वरद हस्त ठेविती मस्तकी. तत्काळ तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून आईशी वार्ता, करी तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत नसे झाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठूनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्शा सर्पा झाला, बसप्पा भानावरती आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो सर्पमय दिसत सर्पमय. पाहून या ईशापरी भयभीत झाला अंतरी, तो दयासी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एक सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे निवल देखून चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी श्रीचरणी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे, त्वा सत्वर सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त, भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. मुंबई प्रसिद्ध शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा, जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मणोपनाव पंडित, ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी, तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य ऐसे येईल वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी, फिर्यादो दाबृसी बट्टा लागेला मुचा.
तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी, नामे दिधली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघासी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभ्या रावणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवे भक्त सका दिधल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निधी येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग चाटी कपणी झोळी तया समर्थे तयासी दिधली, ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी, म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकूनी आईशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करूनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामी त्याची कांता, ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते कर जोडूनी, अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तीची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे, ऐकुनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय घोडा. इति श्री षोडशोध्याय स्वामी समर्थार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्न. स्वामी सुतनेनती स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी केली करणी, याची सोय
त्याचे पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात तोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदारा हसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठे पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदिवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एका समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाभिले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून. नगरा वाजविता जोशी हासू आले समर्थासी. पाहुनी स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणिका मना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्या प्रती मनातील खून संगती. ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे. पाहुनी समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले. समर्थ मनी करत फिरविला मुखावरुणी. हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन स्वामी समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमे रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी मारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी. म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. इसा समाचार समजला अक्कलकोटी समर्था ते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनवीत समर्था ते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे हो त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो ना आला अक्कलकोटात जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनातेना उठती धरणी वरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार.
श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखत समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पायी, बोलल्या काय समर्था ते. सुत आपला भक्त सोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदती दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. स्वामी समर्थार्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी, एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृशोत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घालयासी आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे करिता बाई दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केस गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामींचे. ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त ऐकोना म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले केजे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयसी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादाच्या, मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती याचे वरी. त्याप्रमाणे आज्ञेप्रमाणे सेवेकारी करिता ती. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, ज्ञान गेलेलं या ते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करोण, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तीयसी, जे बरे वाटेल आम्हासी तेच करूया समयसी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी, गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतकेच पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिच पाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळे पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण.
ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासुनी. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. 6वा श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधना. पंथ सुलभ होत असे बोलणे, असो हे आता वर्णो पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कितिकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जनासो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले जडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षकोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभूनी, अंती जासी सुखानी. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवतन, शब्द ऐकन बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे दैव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता. दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडगे घेऊनी तैसाच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजा श्रीत सरदार, माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातिली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पाहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वातरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिदले मुक्ती, मरण चुकले तात्यांचे.
ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमता सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय हा कोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदनी करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान न करुणी ज्ञाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वांनी फकीर बोलाविले 5 जण जीव घातले दया ते फकीर तृप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शशंक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी एक भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फेरे रात्रंदिन द्रव्य मेळावया साधन त्याच जवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती उच्छिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई गाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविल्या 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. कळसाध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वादले स्वामी राज आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणीस एकाग्र निमग्र झाले निजरूपी षटचक्राती भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईरे हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रासी कोण हेची कथन केलेसी श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयोध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेचे वृत्त सकल 4थ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया
स्वामींची पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा करचोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा देसीचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपई एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामी माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हावर जो भावे वाचील हे चरित्र तासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय सुवृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचलाची ही प्रसिद्धी सांगणीला त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोना आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृतं संपूर्णम् करता करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची करता करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची हे स्वामी राया जो जो हे चरित्र पठन करील श्रवण करील त्या सगळ्यांचं कल्याण कर श्री स्वामी समर्थ शुभम भवतु